आज आपण बनवणार आहोत अशी हेल्दी चिक्की, जी फक्त चवीला नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। डाळीचा प्रोटीन भरपूर, तिळांचा कॅल्शियम आणि ताकद, बडीशेपचा हलका सुगंध आणि पचनासाठी गुणकारी स्पर्श, आणि सगळ्यात खास साखरेऐवजी नैसर्गिक गूळ। ही चिक्की म्हणजे हिवाळ्यासाठी परफेक्ट सुपरफूड, लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सगळ्यांसाठी योग्य। डाएटर असलेल्यासाठीही एकदम बेस्ट ऑप्शन। बाजारात मिळणाऱ्या चिक्कीपेक्षा कमी गोड, जास्त पौष्टिक आणि 100% घरची। एक तुकडा खाल्ल्यावर लगेच एनर्जी मिळेल। फक्त काही मोजकं साहित्य, सोप्या टिप्स आणि झटपट तयार होणारी खमंग कुरकुरीत हेल्दी चिक्की। तर ही खास रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण अशी हेल्दी चिक्की रोज रोज बनवावीशी वाटेल। आता इथे सर्वात आधी मी 1 कप डाळ भाजून घेतलं आणि त्याच्यातच मी 1 चमच बडीशेप आणि 2 चमच तीळ भाजून घेतले। आता कमी गॅसवर आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं। आता डाळवं असतं म्हणजे चणे असतात आणि त्याचं डाळवं असतं ते तर ऑलरेडी भाजलेलंच असतं, पण अजून कुरकुरीतपणा येण्यासाठी त्याला आपण थोडं गॅसवर भाजून घ्यायचं। आणि मी जे डाळवं ना याच कपाने घेतलं होतं, 1 कप डाळवं आणि हा 1 कप गूळ। आता इथे ते छान भाजून घेतल्यानंतर एका ताटात मी काढून घेतलं आणि आता हा गूळ टाकून मी पाक बनवणार आहे। तर पाक कसा बनवायचा, या पॅनमध्ये हा गूळ टाकून घेतला आणि याच्यात 2 चम्मच पाणी टाकून घ्यायचं आणि 1 चमच तूप टाकायचं। आता छान मेल्ट होईपर्यंत थोडा गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतर कमी गॅस करायचा। बघू शकता आता मेल्ट झालेला आहे। तर चाचणी आपल्याला इथे बरोबर आली पाहिजे। तर एक मी वाटीत पाणी घेतलं आणि त्यात मी 2-2 मिनिटाला याची चाचणी चेक करत आहे की झाली की नाही। आणि ते चाचणी चेक करताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, म्हणजे एकदम कमी ठेवायची, नाही तर जळू शकतो तो पाक। आता इथे मी 2 ते 3 वेळा चाचणी चेक करून घेतली होती आणि आत्ता ही चाचणी परफेक्ट झालेली आहे। म्हणजे असं दगडासारखी वाटीत वाजली ना किंवा तुटली तर समजायचं चाचणी झालेली आहे। आता याच्यात हे भाजून घेतलेलं डाळ, तीळ आणि बडीशेप हेच टाकून घ्यायचं। आता तीळ तुम्ही जास्तही टाकू शकता। मी ते 2च चमच तीळ घेतलेत आणि 1 चमच बडीशेप घेतली आहे। तर तुम्हाला याच्यातलं कुठली वस्तू नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता। आता ही चिक्की ना आपल्या हाडांसाठी पण खूप फायदेशीर असते आणि ही एक चिक्की खायची म्हणजे थोडी चिक्की खायची आणि 1 ग्लास दूध प्यायचं, तर त्याने आपल्या शरीराला खूप फायदा भेटतो। तर इथे आता मी हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला काय करायचं, मी आधीच या पेपरला थोडं तेल लावून घेतलं होतं आणि ह्या पेपरवर, तेल लावलेल्या पेपर म्हणजे हा फूड रॅपिंग पेपर आहे, तर तो मी घेतलेला आहे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही घेऊ शकता। ह्या पेपरमुळे काम खूप सोपं झालेलं आहे, नाहीतर पोळपाटाला किंवा लाटण्याला हे चिपकल्या जातं मिश्रण, त्याच्यामुळे खूप सोपं काम होतं। तशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा। आता दुसऱ्याही पेपरला मी थोडं तेल लावून घेतलं आणि तो याच्यावर टाकून घेतला आणि आता आपल्याला या लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। तर याच्या आधी मी तिळाची पापडी रेसिपी शेअर केली आहे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आहे। तीही अशा प्रकारेच मी केली आहे, तर ती पण बघू शकता तुम्ही। बघायची असेल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। आता हिला पण मी छान लाटण्याने लाटून घेतलं। जितकी पातळ पाहिजे ना तितकी पातळ आपण याला करू शकतो, पण मी जास्त पातळ नाही केली आणि खूप कुरकुरीत होते ही डाळीची चिक्की। तुम्ही याला डाळीची चिक्की पण बोलू शकता किंवा डाळवं, बडीशेप आणि गूळ, तीळ अशी चिक्की बोलू शकता। तर या हिवाळ्यामध्ये ना खूप बेस्ट आहे खाण्यासाठी ही चिक्की। आणि लहान आपल्या घरात लहान मुलं किंवा ज्येष्ठ असतात, तर लहानापासून मोठ्यापर्यंत हेल्दी आहे खाण्यासाठी आणि याने हाडे पण मजबूत होतात। तर असं डाळवं किंवा गूळ कोण खायला मागत नाही, तर तसं न खाता अशा प्रकारे चिक्की जर बनवून दिली ना तर येता जाता खातात। तर नक्कीच अशा प्रकारे चिक्की ट्राय करा। किंवा आता मकर संक्रांती येत आहे, तर मकर संक्रांतीलाही तुम्ही अशी ट्राय करू शकता चिक्की। तीळ, गूळ, शेंगदाण्याची चिक्की तर आपण नेहमीच करतो, पण एकदा अशी करून बघा, खूप छान होते। आता मी परत दुसरी पण चिक्की तुम्हाला करून दाखवते। तसंच मी दुसरा पेपर घेतला आहे आणि याला पण मी तेल लावलं आहे आणि याच्यावर पण मी थोडं मिश्रण टाकून घेतलं। किंवा तुम्हाला याची अशी चौकोनीमध्ये चिक्की करायची असेल ना, तर तुम्ही काय करा, डायरेक्ट पोळपाटावर तेल लावा, हे मिश्रण टाका, वड्या पाडून घ्या आणि थोडंसं ठेवू द्या। 10 मिनिटानंतर त्या वड्या काढून घ्या। तर तशी चिक्की खूप छान होते। तर इथे मी आता थोडंसं गोल करून घेतलं साईडनी आणि दुसरा पेपर मी जे पहिली चिक्की बनवताना पेपर यूज केला होता ना, तोच मी काढून याला थोडंसं तेल लावायचं त्याला परत आणि तोच पेपर मी ते यूज केलेला आहे, तर तो याच्यावरून टाकून घ्यायचा
आणि परत पोळी लाटल्यासारखं याला लाटून घ्यायचं. बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यात मार्केटसारखी चिक्की तयार होते. आता ही आपण मार्केटमध्ये घ्यायला जाऊ तर आपल्याला महाग भेटते, तर तसं न करता आपण कमीत कमी साहित्यात आपण अगदी घरच्या घरी मार्केटसारखी ही डाळ चिक्की बनवून खाऊ शकतो. आता हिला पण मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे. 10 मिनिटाच्या आधी ही सेट होऊन जाते. मी जोपर्यंत हे सर्व बनवून घेते ना तोपर्यंत जी मी पहिली बनवलेली आहे ना ती सेट झालेली आहे आता. तर इथे मी इथं सर्व आता मिश्रण याच्यात टाकून घेतलं. आता जर हे मिश्रण आपण बनवता थंड झालं ना तर आपण थोडं गरम करू शकतो. थोडंसं गॅस चालू करायचं आणि थोडंसं गरम करायचं 15 ते 20 सेकंदासाठी. तर हे परत माझं थोडं थंड झालं होतं हे मिश्रण, म्हणून मी थोडं गरम करून घेतलं आणि परत याच्यावर टाकून घेतलं. आणि आता परत मी याची चिक्की बनवते. परत तो यूज केलेलाच पेपर घेतलेला आहे मी, ती काढली वरची साईड, खालची साईड मी तसंच ठेवली आणि वरची साईड घेतलेली आहे पेपराची. आता ही पण मी लाटून घेते. आपल्याला असं बघताना वाटतं की किती किचकट काम आहे, पण नाही, पटकन होते ही रेसिपी आणि आपल्याला बनवताना पण खूप आनंद मिळतो. तर इथे मी आता पोळीसारखी ही लाटून घेते चिक्की. हे लाटायचं काम आपल्याला पटापट करायचं आहे जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत. एकदा मिश्रण थंड झालं ना तर पटकन लाटल्या जात नाही, जोर लावायला लागतो, दगडासारखं होतं मग ते मिश्रण. त्यामुळं आता इथे जो गूळ घेतलेला आहे ना तो मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. तुमच्या घरात जोही गूळ अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ शकता. आता मी याचा वरचा पेपर काढून टाकते. वरचा पेपर पटकन काढायचा, नाहीतर मग हात तुटू शकतो पेपर आणि खालचा पण तुटू शकतो. पण जरीच करता याला पेपर थोडासा राहिला ना तुटून तरीसुद्धा आपण जेव्हा ही चिक्की ठेवतो ना नंतर आपण खाण्यासाठी घेतो तेव्हा काढून खायचा तो निघतो. आता मी ते ना ताटामध्ये पहिली जी चिक्की बनवली ना मी ती ताटामध्ये काढून घेतली होती, तर ती ताटाला मी त्याच्या वड्या पाडून दाखवते तुम्हाला. आता याच्या मी चौकोनी वड्या करणार आहे. पण हे काय झालंय ना, हे ताटाला मी आधी तेल नव्हतं लावलं आणि अशीच ती चिक्की ठेवली, म्हणून काय झालं ही चिक्की ताटाला चिपकली. तर जर असं झालं ना तर काय करायचं, असंच ताट थोडं गॅसवर ठेवायचं, थोडंसं ठेवायचं 10 ते 15 सेकंदासाठी. आपोआप ही चिक्की निघते. नंतर तेल लावायची, परत टाकायची. आणि आता दुसरी मी चिक्की काढून घेते या पेपरपासून. बघू शकता किती छान झालेली आहे, कडक कुरकुरीत झालेली आहे आणि ही पण छान झाली आहे. तर तोडून बघा, दाखवते तुम्हाला किती छान झाली, कुरकुरीत झाली आहे, टेस्टी झालेली आहे. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आता याच्यात तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता, पण मी शेंगदाणे नाही घेतलेले आहे. तर ही रेसिपी रेडी झालेली आहे. डाळ, गूळ, बडीशेप, तीळ, शेंगदाणा चिक्की नाही, सॉरी, डाळ, गूळ, बडीशेप आणि तीळ चिक्की. तर आपण याला डाळीची चिक्कीच बोलू.